परफेक्ट. HAL मध्ये पैसे कमवले म्हणजे? नाही, मी शेअर्स मध्ये पैसे नाही कमवले, पण ऑप्शन मध्ये कमवले. अच्छा, HALच्या ऑप्शन्स मध्ये. नाही नाही, ऑप्शन नाही घेतलं मी, जस्ट वाचलं. पण हम्म. आपलं ऑप्शन म्हणजे निफ्टीचं, म्हणजे ते नॉर्मल रोजचं आपलं असतं ते रुटीन. पण ओ- ऍक्च्युली तुम्ही सांगितलं की आता बंद करायचं, तर मी उद्यापासून बंदच कर, कारण क्लासेस पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आता हातच नाही घालायचा, असं मी ठरवलंय. HAL मी घेतलेला, मला ऑलमोस्ट HAL मध्ये हो. 6,000 रुपीज मिळाले. येस मॅडम, HL विन्स 511 करोड, बीट टेक ओव्हर इस्रो इश्यू, इस्रो SSV, ती न्यूज होती. ती बऱ्यापैकी चालली ती न्यूज. मी आज ग्रासिम सेल होता माझा. हां. तो अख्ख्या गावाकडे बाय होता, तो माझ्याकडे सेल होता. त्याच्यात मला 7,000 रुपीज पर लॉट. लॉट साईज नाही सांगत मी किती आहे, हो बट आणि मला HAL मध्ये मिळाले. मॅडम, एक आणखीन एक न्यूज होती त्याच्यात, ती टी एक्सपोर्ट टू आयर्न कम टू हॉल्ट ॲमिड रायझिंग टेन्शन इराण. हम्म. आपला एक्सपोर्ट असतो ना जास्त टी मध्ये इराणला, तर येस. त्याच्यामध्ये मला कळलं नाही की नक्की कुठचे आपले घ्यायचे असतात किंवा म्हणजे काय करायचं. ठीक आहे, त्याच्यावर आपण डिस्कस करूया, डोंट वरी. ओके. करूया Hello, डिस्कस. ma'am. हॅलो मॅम, हाव आर यू? Doing good. How are you? ऑल गुड मॅम, ऑल गुड. अच्छा, तुम्ही HCL म्हणाला आणि दुसरा कोणता म्हणाला? HAL आणि ग्रासिम. ग्रासिम. ओके. कारण मी काल तो BDL फॉलो करत होते, पण नाही डेअरिंग केलं. ओके. सो थोडं अच्छा, आज आज मी तुम्हाला मार्केट ओपन झाल्यानंतर कॉल करीन. ठीक आहे. मी तुम्हाला मेसेज केला होता, पण मला वाटलं तुम्ही आउट ऑफ टाउन आहात. नाही नाही, मी औरंगाबादलाच आहे. मी ओके. उद्या मुंबईला आहे. करा ना सरांना. ओके. सर 24/7 मार्केटमध्ये असतात. माझ्याकडे कोणीतरी येतं, मग काहीतरी माझं काम ओके. सुटून जातात ना. पण कैलाश 24/7 मार्केटमध्ये असतात. काही अडलं तर त्यांना पण विचारू शकता तुम्ही. ओके. डन डील. नाही, थँक ते यू. सकाळीच उठतात 9:15 ला, ते रेडी असतात फॉर द मार्केट. माझ्या मार्केट. फोनवर चालू असतं सगळं. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. नाही, मला तेच आहे, आता माझं मी सगळं सेट बोलायचं झालंय. चालू होतं. बँक अकाउंट आणि फंड ट्रान्सफर झालेत. आता जस्ट वन स्वाईप इज निडेड. येस. पण ते अजून भीती वाटते, कारण मी पेपर ट्रेडिंग थोडी प्रॅक्टिस केली होती, पण ऍक्च्युअल जेव्हा येतं ना, तर थोडी भीती वाटते. डोंट वरी, होईल सगळं व्यवस्थित. छोट्या ओके छोट्या मॅम. क्वांटिटी करायच्या, एखाद दोन प्रॅक्टिकल साठी करायचं. मार्केट कुठेच जात नाही. मी नेहमी एकच लाईन वापरते की मार्केट कुठेच जात नाही. मार्केट आपल्या सगळ्यांना बाहेर काढतं. येस, त्याच्यावर सरांची लाईन मला नेहमी थोडं थोडं करा, म्हणजे हा. अगदी. हां, सर नेहमी म्हणतात थोडं थोडं करा. येस येस. सो रुपाली मॅम नवीन जॉईन झाल्यात आज, आणि अजून एक मॅडम जॉईन होणार आहेत. त्या पण झाल्यात का? अजून नाही झाल्यात. सो पहिले तर परवाचं रिवाइज कोण करवणार आहे? परवा आपण जे काही केलेलं फ्रायडेला, कोण रिवाइज करणार आहे की आपण काय काय शिकलो? काय झालं? काय करायचं म्हणजे? कोणाला लक्षात आहे की आपण काय काय केलंय? मैम की क्लास है, आपको एक बार, मैं अभी बात कर रही हूँ, आप बीच में नहीं आओगे, एक बार बस मैम को हॅलो कह देना, ठीक है? फिर बीच में नहीं आना है आप. जस्ट अ मिनिट मॅम, माझी एक मुलगी आहे छोटीशी, तिला ना, तिचं रोज असतं की मला एकदा फक्त हॅलो बोलायचंय. फक्त एकदा हॅलो बोलायला देते. सॉरी, मी तुमचा वेळ घेतेय. फक्त तिचा ना फार एक मिनिट, कुठे चालू करायचं असतं व्हिडिओ. तिला सांगा ना, तिच्या टीचर सारखी खडूस टीचर आहे माझी पण. नाही, तिला तिला हॅलो बोलायचं. हॅलो. आणि तिची कंप्लेंट आहे की रात्रीच का बरं क्लास ठेवतात, कारण मग तिला मला वेळ देता येत नाही म्हणून. सॉरी बेटा, बट क्या करे, मम्मी दिन भर काम करती है ना, तो हमें रात में सिखाना पड़ता है. तो ठीक बस 1 वीक, फिर अगले हफ्ते से मम्मा आपकी. है. ठीक है. ओके, चलो बाय कर दो अब. बाय बाय. आप अभी देखो, मैं अभी पढ़ती हूँ. ओके, बाय बाय, थैंक यू मैम.
थँक्स अ लॉट. ओके ओके. फाईन. मी जे काही थोड्याफार नोट्स काढल्या होत्या आणि जे आपलं बुक पण आहे, तर बुक मधलं मी काही ऍड करत नाही, कारण त्याच्यातले काही काही गोष्टी आहेत त्या नाही कळल्या, कदाचित आपल्या पुढच्या ह्याच्यामध्ये येतील त्या. तुम्ही तर आपण 2 दिवसात सगळं बुक वाचलं? हा 4 तासात उर्दू में नहीं क्या पूरी वकील एकच बुक होतं. हो, पण म्हणजे एकच. पुस्तक एकदाच वाचून काढलं 4 तासात? हा 4 तासात. ओके. काय सांगाल, प्रत्येकाने वाचलं पाहिजे का ते बुक? सगळ्यांनी वाचलं पाहिजे, सगळ्यांनी म्हणजे अगदी सगळ्यांनी वाचलं पाहिजे. आणि मी खूप मला स्वतःला थँकफुल समजते की आपला क्लास सुरू झाला आणि नेक्स्ट डेच मला ते मिळालं सकाळी. आय गेस 12-12:30 वाजता मला मिळालं. मग मी 1 वाजता वाचायला घेतलं. फॉर्च्युनेटली मला पूर्ण दिवस सुट्टी होती, तर मी संध्याकाळी आय गेस 6-6:30 वाजेपर्यंत माझं वाचून झालं. आणि मला खूप छान वाटलं. फक्त मला त्याच्यामध्ये ऍक्च्युली मला थोडंसं न्यूमरोलॉजी आणि ज्योतिषमध्ये फार इंटरेस्ट आहे. तर त्याच्यातले जे नंतरचे जे टॉपिक येतात ज्याच्यात न्यूमरोलॉजी आणि ज्योतिष सगळं आहे, तर ते वाचून खूप 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 छान वाटलं. तुम्ही इतकी छान त्याची सांगड घातली आहे की म्हणजे हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे असं कोणी विचार करू शकतं असं मला म्हणजे स्वप्नात पण वाटलं नव्हतं. फक्त थोडंसं अनफॉर्च्युनेट ह्याच्यासाठी वाटलं की तुम्ही जे नंबर्स दिलेत लास्टला त्याच्यात माझा कुठेच कोणताच नंबर येत नाहीये. आता त्याच्यासाठी मी तुमचं गायडन्स घेईल काय आहे काय नाही. तर मग पुढे बघूयात आपण कसं होतं ते. बाकी बुक खूप सुंदर आहे, सगळ्यांनी वाचा. बेसिकली क्लास आता चालू आहे तर त्याच पिरियड मध्ये वाचा, तर तुम्हाला म्हणजे सगळ्यांना अच्छा हा कोरिलेट झाल्यासारखं वाटेल. आणि खूप खूप हेल्पफुल आहे. आणि बेसिकली ना म्हणजे कसं आहे की बिलकुल आपल्या बोली भाषेत आहे ते, म्हणजे आपल्या रेग्युलर जे आपण जसं एकमेकांशी संवाद साधतो ना तसं ते आहे. अगदी काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी त्याच्यामध्ये असं खूप हार्ड काही डिफिकल्ट लँग्वेज वगैरे असं काहीच नाहीये. आपल्याला असं वाटतं की आपण जस्ट मॅडमशी बोलतो आहोत. सेम तसंच आहे ते. त्यामुळे ते सगळ्यांना वाचलं की खूप छान वाटेल. सगळ्यांनी वाचा. आता मी थोडंसं फक्त मॅडमनी जे जे काही सांगितलं होतं ते मी जे पॉईंट नोट डाऊन केलेत ते थोडं थोडं थोडक्यात सांगते. मॅडम इतकं चांगलं नाही सांगता येणार, पण नाही, मला जितकं समजलं मी तेवढं ट्राय करते. आय एम ठीक सो आहे. हॅपी की तसं ऍटलीस्ट मॅडम तुम्ही ट्राय करताय. आय एम सो हॅपी. बाकी सगळे ऍटलीस्ट व्हिडिओवर या आणि त्या काय समजून सांगतायत, कारण आज 2 लोक नवीन जॉईन झाल्यात. एक रुपाली मॅम जॉईन झाल्यात कोल्हापूरहून, आणि तेजश्री मॅम आल्यात का? थिंक त्या नाही आल्यात, पण ठीक आहे. हे ऍटलीस्ट तुमचं सगळ्यांचं रिकॉल होऊन जाईल की परवा आपण काय घेतलं. येस मॅम, कंटिन्यू प्लीज. हां. जोपर्यंत एफर्ट्स घेणार नाही तोपर्यंत मी काहीही करू शकणार नाही. सत्संग ऐकायचे सुरू करते मी सत्संग, पण जोपर्यंत तुम्ही एफर्ट्स घेणार नाही. आज सिम्पल 2 न्यूज मी न्यूजपेपर मधनं काढलात. एक होता ग्रासिम आणि एक होता HAL. तुम्ही आत्ताही सॅटर्डेचा न्यूजपेपर काढला तर तुम्हाला वाईट वाटेल की अरे एवढी इझी न्यूज इझिली अवेलेबल होती ज्याच्यावर आम्ही सगळेजण पैसे कमवू शकलो असतो. पण ठीक आहे, नाही कमवले दॅट इज ओके, इट्स पार्ट ऑफ यू. पण उद्याचा न्यूजपेपर तरी ऍटलिस्ट कलेक्ट करा. रुपाली मॅम लिहून घ्या 2 न्यूजपेपर. एक आहे बिझनेस स्टँडर्ड न्यूजपेपर आणि दुसरं आहे इकॉनॉमिक टाइम्स न्यूजपेपर. टेलिग्रामचं ऍप डाउनलोड करा आणि मनी कंट्रोलचं ऍप डाउनलोड करा. त्याच्यातली होती ज्या लोकांना स्टॉक मार्केटमध्ये एंट्री एक्झिट बघण्यासाठी वेळ नाही आहे त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड. ज्या लोकांकडे वेळ आहे पण स्टॉक मार्केटचं नॉलेज नाही आहे अशा लोकांसाठी म्युच्युअल फंड वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंट. बट आता सगळे तुम्ही लोक नॉलेज घेताय तर माझ्या हिशोबाने तुमचे फंड्स काय असले पाहिजे, डायव्हर्सिफाईड असले पाहिजे. म्हणजे थोडे इकडे थोडे तिकडे त्याचं प्रमाण आपण PMS म्हणजे पोर्टफोलिओ स्वतःचं कसं मॅनेज करायचं त्याच्यामध्ये बघणार आहोत. आता आपण नेक्स्ट पार्टला चाललोय. रुपाली मॅम काळजी नका करू. आपलं परत एकदा जेव्हा सेशन होईल तेव्हा परत एकदा जॉईन करा. आज कमीत कमी मला वाटतं बरीच लोक अशी जॉईन झालेत जे रिपीटर्स आहेत. जसे की आता स्वप्नील सर, वन ऑफ माय फेवरेट स्टुडंट. खूप दिवसांनी बघितलं स्वप्नील सरांना आज. श्रुतीचा तर कितवा क्लास आहे मला माहित नाही. कितना क्लास, कौन सा क्लास है श्रुति? हाय प्रिया मैम, कशा आहात? फिफ्थ दीपा मैम. कशा है? कौन सा? फिफ्थ. फिफ्थ टाइम. फिफ्थ? फिर भी गलत आंसर देगी तो घर पे आके मारूंगी. ओके मैम. मी छान. तुम्ही कशा आहात मॅम? बस मजेत मजेत. योगेश सर तर किती वेळेस करतात, राखी मॅम तर किती वेळेस करतात. मला कळत नाही एवढे पैसे कमवून ठेवतात कुठे हे लोक. सो ठीक आहे, गुड.
आरती मॅम, मी तुम्हाला मेसेज केलाय, मिळाला असेल तर आपण परवा भेटणार आहोत. Done? येस येस मिळाला. आय एम प्रिया सो मॅम. हॅपी, लाईक आय एम एक्साइटमेंट माझी एक्स्ट्रा आहे. कधी भेटते तुम्हाला असं झालंय मला. आणि मलाही ते बुक हवंय, ते नक्की वाचायला आवडेल मला. तेव्हा मिळेल ना? मी कॅरी करते, मला मेसेज करून ठेवा, मी कॅरी करेन. बरं ठीक आहे. थँक्यू. Yes. प्रिया मॅम, जमलं तर भेटूया उद्या परवा. मी तिकडेच आहे जिकडे आपण मागच्या वेळेस भेटलेलो. हो हो नक्की. तर भेटूया. हो हो नक्की भेटूया. सो आपण आता जाऊया. म्युच्युअल फंड झाला. आता आपली दुसरी सेफ, आज आज पण आपण सेफ इन्व्हेस्टमेंट घेणार आहोत. आज खूप मोस्ट इम्पॉर्टंट मी टॉपिक शिकवणार आहे तुम्हाला, तो आहे इक्विटी. इक्विटी म्हणजे वॉरेन बफे, जे पण म्हणजे राकेश झुनझुनवाला, इवन हर्षद मेहता पण आधी इक्विटीमध्येच काम करायचे. नंतर त्यांनी थोडंसं त्यांचे वे बदलले. त्यांना एकदम श्रीमंत व्हायचं होतं. जसे की किती लोकांनी सिरीज बघून काढल्या. कारण आज IPO साठी खूप महत्वाची आहे. मी पहिल्याच दिवशी प्रत्येक क्लासमध्ये सांगते की म्हणजे जेवढी मार्केटिंग मी केली असेल त्या सिरीजची कोणीच केली नसेल. जर नसेल बघितलंय बघितली, बघितलंय बघितलंय. येस. परत एकदा बघून काढा. प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन शिकाल तुम्ही. ओके. झिरो से हिरो आहे हो. सो स्टॉक मार्केटमध्ये प्रत्येकाने ते बघायला पाहिजे. भरपूर आहेत. मी आणि स्मिता मॅमने एका व्हिडिओमध्ये सांगितले पण आहेत की कुठल्या बाजार मूवी चांगला आहे. जर ज्या लोकांना बुक्स नाही आवडत बघायला, त्यांनी जाऊन यूट्यूबवर व्हिडिओज किंवा पिक्चर्स बघून काढले तरी चालेल. हर्षद मेहता सिरीज वन ऑफ द बेस्ट. पहिले 4 एपिसोड तर फंडामेंटल खूप रिलेट करतात. कसं स्टॉक मार्केट आहे, फंडामेंटली त्याच्यामध्ये कसं मुवमेंट होतं. ते स्वतः जाऊन कंपनीमध्ये उभे राहिले आणि त्यांनी न्यूज काढल्या. त्या न्यूज किती महत्वाच्या असतात. आता आपण न्यूजपेपर का वाचतोय, जसं आज HAL आणि ग्रासिमची न्यूज आपण घेतली आहे, तर ते न्यूजपेपरमधनं फंडामेंटल, ह्याला म्हणतात फंडामेंटल. हे सगळी फंडामेंटल कॅरेक्टर्स आहेत सगळे, की इथे तुम्हाला फंडामेंटली सगळ्या न्यूज मिळतात न्यूजपेपरमधनं. म्हणून न्यूजपेपर वापरायचा. न्यूजपेपरचा वापर खूप सुंदर करणार आहोत आपण, आणि तो पैसेच कमवायसाठी करणार आहोत. तर आपण करूया एक एक स्टेप बाय स्टेप. सो आज जे वॉरन बफेट ज्या स्ट्रॅटेजीज वापरत होत्या त्या मी तुम्हाला शिकवणार आहे. इक्विटी वन ऑफ द, जसं म्युच्युअल फंडला मी सेफ नाही म्हणत आहे, माझ्या लँग्वेजमध्ये म्युच्युअल फंडमध्ये सब्जेक्ट टू मार्केट आहे. कुठलाही सेगमेंट म्हणजे इक्विटी जरी मी शॉर्ट म्हणतेय की सेफ आहे, पण कुठलंही सेगमेंट सेफ करण्यासाठी आपण ज्या स्ट्रॅटेजीज वापरणार आहोत त्या स्ट्रॅटेजीज जर तुम्ही वापरल्या तर डेफिनेटली इक्विटी वन ऑफ द सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक मार्केट. आणि लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं असेल आणि सेफ पैसे कमवायचे असतील तर इक्विटी वन ऑफ द बेस्ट. मला 3 वर्षात 3 लाख रुपयाचे 70 लाख रुपये मिळाले. माझ्या मुलाचं US एज्युकेशन फ्री झालंय. सो सॉरी. की मॅडम त्यांनी अजून मी घेतलं नाही ना. मी मला मुलाचं पण घेतलं. घ्यायचंय. मला स्वतःला अजून घेतलं नाही. मी आता क्लास झाल्यानंतर घ्यावंच लागणार आहे. ओके. नाही, परवा तुम्ही काहीतरी सांगितलं ना मला, ते नंबर्स तुम्ही फॉलो करताय. नाही, नंबर्स म्हणजे ते मुलासोबत आले आहेत ना नंबर्स. अच्छा अच्छा अच्छा. ओके हा, ओके ते तुमच्या किट सोबत आम्हाला मिळाले ना. तर ओके. त्याच्यामध्ये आज पण मी 2 नंबर्स लिहून ठेवलेले होते आणि वर्क करतात मॅडम. आज पण बऱ्यापैकी प्रॉफिट आहे मला ओके, ग्रेट ग्रेट. ऑप्शन मध्ये. येस. गुड. सो जाऊया. IPO साठी जर तुम्ही मला म्हणाल तर किती न लागण्याचं रिझन काय, कोण सांगेल? मॅडम एकतर आहे ना 15,000चे मिनिमम असतं ते, आणि आपण मिनिममच करतो. म्हणजे आपण आहे ना 2-3 लॉटला कधी जातच नाही. असं होतं. म्हणजे आपण काय विचारतो, अरे ठीक आहे सर 15,000, आणि ते कसं आपल्या अडकलेले राहतात ना तिथे. तर म्हणून आपण एकच लॉट घेतो, कशाला अननेसेसरी. आणि पहिला मुळातच निगेटिव्ह विचार करतो. हा पहिला पॉझिटिव्ह मध्ये आला पाहिजे. गुड गुड आन्सर, की पहिल्यांदाच निगेटिव्ह मध्ये विचार करता. येस. समजून चला. मला 4-5 कंपन्यांचे IPOs आहेत, लिहून घ्या. ACC आहे. ACC सिमेंट तुम्हा लोकांना माहिती आहे. ICICI बँक तुम्हाला माहिती आहे. LIC तुम्हाला माहिती आहे. IRCTC तुम्हाला माहिती आहे. आणि डीमार्ट तुम्हाला माहिती आहे.
किती झाले तुमच्याकडे? एसीसी, ICICI, डीमार्ट, IRCTC आणि LIC. 5 झाले, 5. 5 झाले. येस. मला सांगा, ह्या कंपनीज IPOs आणतायत आणि 5ही ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, कुठला घेणार तुम्ही लोक आणि का? मॅडम, एक तर डीमार्ट घेऊ आम्ही. हम्म, कारण एक एक तर ते म्हणजे हे आहे ना, म्हणजे त्यांचे चेन्स आहेत. ठीक आहे. हा, त्याच्यामुळे मी डीमार्टला जाईल. हम्म. कारण त्याचं मला प्रोग्रेस चांगला वाटतो. ते ओके. एक फॅक्टर ओके. आहे. ठीक आहे. अजून? पाच सध्या कंप- एसीसी सिमेंट साठी पण मी जाईन. ओके. कारण त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे सध्या. ओके. ओके. Done. आणि ICICI पण बिकॉज त्यांचे पण बरेच मध्ये मी असं वाचणं होतं की त्यांचे बऱ्याचपैकी अप होते शेअर्स आणि असं. सो ICICI आणि ACC मला असं वाटतं पण ओके. घेऊ. फाईन. फाईन. अजून? दोनच लोक इंटरेस्टेड आहेत IPO मध्ये, मग नको शिकवायला. डीमार्ट मॅडम, मी डीमार्ट मध्ये. डीमार्ट मध्ये जाल. ओके. का? IRCTC. IRCTC सर मॅडम. IRCTC का? काचं पण आन्सर द्यायचं सगळ्यांना मला. हो. आयआरसीटी म्हणजे डीमार्ट. आयआरसीटी म्हणजे त्यांच्या रेल्वेचे सगळं जे कॅटरिंग प्लस बुकिंग, हम्म. रेल्वेचे जे बुकिंग काउंटर आहेत ते त्याच्यावर चालतात. शिवाय आता जी वंदे भारत ही त्यांनी बुकिंगला तिथे आहे, हम्म. त्यामुळे ते ऑन गोईंग याच्यावरती त्याचं काम चांगलं चाललेलं आहे. ओके. ओके. त्याच्यावर करा. ओके. ठीक आहे. कोण होतं डीमार्ट वाला? मी होतो मॅडम त्याच्यात. हा, डीमार्ट तुमचं पहिलं. हा, येस मॅम, सुरेखा मॅम. तेच सरांनी जे सांगितलं ते की नोन आहे कंपनी आणि त्याच्या बऱ्याच ब्रांचेस आहेत, नवीन नवीन अजून होत पण आहेत. तर म्हणजे बंद होऊन जाईल किंवा पळून जातील असं असं काही चान्सेस नाहीयेत, म्हणून सेफ ऑप्शन वाटतं म्हणून बाकी ओके. ओके. टेक्निकल नाही सांगू शकत फारसं. मॅडम, आणि आहे ना त्यांचं एक आहे ना इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना, खूप लो लो लेवलचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये ते जास्त इन्व्हेस्ट करत नाहीत. बाकी तुम्ही रिलायन्सला वगैरे गेलात ना, त्यांचा भपका असतो, म्हणजे असं दाखवतात. पण यांचं बघा, तुम्ही एकदम लो मिडलला ते लोक हे कॅच करतात. मिडल मिडल क्लास. मिडल मॅनला. ते एक चांगलं आहे त्यांचं. कोणाला माहितीये त्याचे ओनर कोण आहेत? अ, अ, गुगल करा. दमानी दमानी. तेच बोललंय, गुगल करा. हा, राधाकृष्ण दमानी. दमानी. येस. ठीक आहे. हर्षद मेहताच्या सिरीज मध्ये हा, दिसतील हा. तुम्हाला. राकेश झुंझुनवाल्याचे मित्र आहेत. हा, राकेश झुनझुनवाला. सो हे लोक काय करतात बेसिकली, माहिती प्रत्येक कंपनीची तुमच्याकडे असली पाहिजे. ते पहिले लँड विकत घेतात, म्हणजे रेंटेड आउटलेट नाही टाकत ते. ते त्यांचं ओन लँड विकत घेतात. आता राधाकृष्ण दमानी आहे, नाव पण चांगलं आहे ओनरचं. ओनरचं नाव पण खूप महत्वाचं असतं. ओनर म्हणजे त्यात त्यांचे पर्सेंटेज असतात 51, आणि मग 49% ते आपल्यासोबत शेअर करतात. सो या ठिकाणी ओनर जो म्हणतोय, काय करतो ओनर, एक तर पहिले लँड परचेस करतो आणि मग सगळं सामान कॅशमध्ये परचेस करतो. म्हणजे ते पण माझ्यासारखं करतात, लोन फ्री लाईफस्टाईल त्यांना हवंय. तर कुठेही ते क्रेडिटवर स्टॉक नाही घेत, ते जे स्टॉक घेतात तो ऑन कॅश घेतात. आता त्यांना माहितीये की आपण ऑन कॅश घेतलं, त्यामुळे त्यांना तिथे डिस्काउंट मिळाला. प्लस ते काय करतायत, इथे थोडा कमी रेट देत आहेत. ऑदर तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात कुठल्या पण मॉलमध्ये, त्याच्यापेक्षा इथे कमी याच्यात देत आहेत. मग लोक फटाफट घेतात, त्यांची कॅश रिलीज होतीये, तेवढ्याच पटकन ते इन्व्हेस्टमेंट पण करतात. सो ही कंपनीची माहिती, जसं आता राजाराम सरांनी सांगितलं की IRCTC वन ऑफ द, तुम्ही कुठल्याही साईटवरनं बुकिंग करा, बुकिंग एकाच ठिकाणी होणार, IRCTC. आता ICICI बँकेचं बघायचं असेल तर काय बघायला लागेल, की कंपनीचे प्रमोटर्स कोण आहेत, कंपनीचा सगळ्यात बेस्ट. जर एखादी कंपनी बँकिंगवाली आणत असेल तर काय बघायला पाहिजे? NPA, नॉन परफॉर्मिंग ऍसेट. लोक लोन घेतात पण परत देत आहेत की नाही देत आहेत. मग बँकेवर किती लोड आहे. तर सगळ्यात चांगल्या बँकेत जर जायचं असेल तुम्हाला, सध्या
शोधायची असेल तर ह्याच पद्धतीने शोधा. स्टॉक मार्केटमध्ये कधी पण बँकिंग सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर एनपीए बघणं खूप महत्वाचं आहे. नॉन परफॉर्मिंग ऍसेट त्याला म्हणलं जातं. त्याच्यानंतर येस, जर सिमेंटच्या 5 कंपनीज काढल्या तर एसीसी वन ऑफ द बेस्ट कंपनी, आणि त्याच्यानंतर LIC. LIC घेऊ नाही शकत का आपण? काय वाटतंय, का नाही घ्यायला पाहिजे LICचा IPO? येस, गुड नाईट, थँक्यू. येस. मॅडम LIC स्वतःच मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते. मग ती तर IPO आणते, अजून चांगलं, मग का नाही घ्यायचा? तो पण तुमच्या लिस्टमध्ये असला पाहिजे. हा पण मॅडम तो थोडासा म्हणजे तो आता IPO आल्यापासून तो निगेटिव्हच आहे मॅडम. त्याचा म्हणजे त्याच्यामध्ये ग्रोथ दिसली नाही कुठे. येस, पण मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? आता बघा की ती कंपनी नेमकं काय करतीये. स्टॉक मार्केट असू देत, लॉटरी असू देत, जॉब असू देत, बिझनेस असू देत, शेवटी आपण कुठे येतो? नशिबावर. सो स्टॉक मार्केट ऑल्सो अ नशीब. सो शक्यतो 4 आणि 8 तारखेला IPO भरणं टाळा, ज्याची टोटल डेट्स अवॉइड करायच्या: 4, 13, 22, 31, 8, 17 आणि 26 अवॉइड करा. 3 दिवसांमध्ये एखादा नंबर तर तुम्हाला हा मिळेलच, तो अवॉइड करा. बाकी लकी डेट्स तुमच्या तुमच्या बर्थडेनुसार असतात, तेव्हा भरा, त्या मी नाही सांगू शकत. अवॉइड करायचे डेफिनेटली. आता जसं माझा 2 नंबर आहे, ऍज पर माझ्या ड्रायव्हर कंडक्टर प्रमाणे मला 5 नंबर पण नाही चालत. माझ्यासाठी 9 नंबर पण चांगला नाहीये, तर मी तो अवॉइड करेल. तर ऍज पर बर्थडे प्रत्येकाचे वेगवेगळे येतील, पण हे कॉमन आहे. अगेन सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. जयदीप सर म्हणतील की मला तर जमतो 8 तारखेला, मग तुम्ही का नाही म्हणताय? तो डिपेंड्स तुमच्यावर आहे. ऍज अ रिसर्च मी हे फक्त सांगतेय. नाही सो मॅडम, तुमचे आकडे बरोबर असतात. वाद घालूच शकत नाही. शक्यतो IPO भरताना कॉमनली प्रत्येकाच्या बजेट प्रमाणे एक कॉर्नर, एक डायरेक्शन फिक्स असते, पण फेस शक्यतो नॉर्थला असलं पाहिजे. कुठलंही चांगलं काम करताना नॉर्थ म्हणजे आपल्यासाठी देवाची, म्हणजे एनी रिलिजन्स मध्ये नॉर्थ इज गॉडची डायरेक्शन आहे. तर कुठलंही चांगलं काम करताना डेफिनेटली, कारण वाईट कामं करताना आपण साऊथ कडे करतो, म्हणून चांगली कामं करताना नॉर्थला करा. तर IPO भरताना शक्यतो ह्याची सगळ्यांनी मला फीज वेगळी पाठवा. येस मॅम. सो इकडे झालं 51%, 49 निघत असते. प्रत्येक वेळेस प्रत्येक सेगमेंटचा रूल ठेवा की समजा मी 100 रुपये इन्व्हेस्ट केलेत आणि मला 300 रुपये प्रॉफिट झालाय, मी माझे 100 रुपये काढेल आणि 300 रुपयावर डाव लावेल. सिम्पल. म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट टिकवून ठेवायला शिकलात, तर तुम्ही बेस्ट स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर्स असू द्यात किंवा ट्रेडर असू द्यात, असं मी तुम्हाला म्हणेन. सो दॅट इज सिम्पल कॉल. या ठिकाणी आपला फायदा बघा, सेल्फिश व्हा. स्टॉक मार्केटमध्ये मी नेहमी म्हणते की षडयंत्र खेळा. रिअल लाईफमध्ये खेळापेक्षा स्टॉक मार्केटमध्ये षडयंत्र खेळा. तिकडे सेल्फिश व्हा, पैसे घ्या, इथून पैसे घ्या, भरपूर पैसे आहेत तिथे. तो हर्षद मेहताचा डायलॉग आहे ना की इतना बड़ा समंदर है कि हर इंडियन एक एक बकेट लेके जाएगा तो भी पाणी खतम नहीं होगा. तो सिम्पल आहे, बकेट भरून भरून, मी तर म्हणते ड्रम भरून न्यायला हरकत नाही आहे, एवढा पैसा आहे. सो सिम्पल. चालू झाली आहे. गेले 20 वर्ष झाले हेच उत्तर मिळत आहे मला, सटीक उत्तर. जुने असल्यामुळे लोकांचा ट्रस्ट पण जास्त आहे मे बी. ठीक आहे. अरे नहीं 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 नहीं, ये देखो यहाँ पे पानी अजून पानी पानी। ट्राय करा आन्सर करायला. का विचारले मी, का घेऊ? जर तुम्ही मला सांगतायत माझ्याकडे 1 लाख रुपीज आहेत आणि नियर अबाउट 16 शेअर्स तुम्ही मला विकत घ्यायला देताय, तर का, काय आहे? मॅडम, मार्केट जेव्हा डाऊन असतं आणि जर आपण हे 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले ह्या कंपन्या, तर ह्या कंपन्या पहिल्या ग्रो करतील, म्हणजे वाढतील. म्हणून मी 1 लाख म्हणून याच्यात. सगळ्यांनी सांगितलं, ह्या सगळ्यांनाच वाटलं होतं का मार्केट खाली येईल. यहाँ पे भी है। अजून गुड. मॅम हे सगळे डायव्हर्सिफाईड आहेत. ओके. अजून यांच्यामध्ये मुवमेंट जास्त आहे. ओके. अजून
Ma'am, this company is long lasting. म्हणजे they have always on a good asset. ओके, अजून? आणि मॅडम हे आहेत ना डिव्हिडंड देतात. परफेक्ट परफेक्ट. हा, ते अजून? ते मोस्टली निफ्टी 50 मधले आहेत. ठीक आहे. अजून? हायली वोलेटाईल आहेत, राईट. ठीक. आणि मॅडम ह्याचं ना एक तर चली प्रमोटर मॅम, होल्डिंग. तुमच्याकडनं तरी मला प्रॉपर आन्सर एक्सेप्टेशन होतं. काय तुम्ही मॅम, कितवी बॅच आहे तुमची ही? तिसरी मॅम, तिसरी. नॉट गुड. येस, जयदीप. मॅडम एक तर हिचं प्रमोटर होल्डिंग 60%च्या वरतीच असणार. बरं, अजून? गुड, तुम्ही इथल्या इथे फंडे वापरतायत, लगेचच मला चेपतायत. नाही म्हणजे जे आहे तुम्ही शिकवलं ते इथे यूज करते, बाकी काय. गुड गुड. आम्ही स्टॉक मार्केट म्हणजे क्लासेसमध्ये असं खेचले जाते, डोंट वरी. म्हणजे असं नाही माहिती नाही आहे हरकत ना, नाही. कारण कोणी बोलतच नाही. या क्लास एवढा सायलेंट झोन मध्ये चाललाय, मजाच येत नाही क्लासमध्ये, हॅपनिंग नाही आहे. मागच्या वेळेचा क्लास मला थांबवावं लागायचं, म्हणजे आम्हाला तर दोघा तिघांनी थांबवलं की किती गप्पा चालू आहेत तुम्हा लोकांच्या डिस्कशनच्या. हे आलेत ना, कोण आलेत? आय थिंक मी आता कोणाला ऍड केलं. विठ्ठल सर कुठे आहेत? विठ्ठल सर, सुयश सर. हॅलो. आहे मी आहे मॅडम. मग तुमचा हॅलो. आवाज मॅम. नाहीये. काय सुयश सर, कुठे आहात तुम्ही? आवाज भेटताय की गेला. नाही हो मुंबईला मॅम. मला? हो, खूप टेन्शन मध्ये आहे, खूप प्रॉब्लेम मध्ये आहे. काय झालं? ऑल ओके? नाही, नंतर सांगा, आता बॅच मध्ये कसं सांगणार, सगळ्यांना डिस्टर्ब होईल. बरं बरं, नंतर मला कॉल करा. हॅलो. हॅलो मॅडम, माझा जरा स्पीकर गेला, म्हणजे इयरफोनचा प्रॉब्लेम. अच्छा. हॅलो. हा हा, आवाज येतोय. हा, कशा आहात मॅडम? ऑल गुड सर, खूप दिवसांनी भेटलात. हा तेच, नाही मध्ये मध्ये जॉईन करेन, कारण तुमच्याकडून परत एकदा रिव्हिजन पाहिजे ते सगळं. कारण तुम्ही इतकं छान शिकवलं सरांनी, तर स्ट्रॅटेजी एकदम पक्क्या करून घेतले आणि म्हणजे खूप छान आहे ते. आता ह्या सगळ्याला हळूहळू अनुभव येईल, पण शिकायला पाहिजे. पण हे असं आहे ना, तुमच्याकडून परत परत ते रिव्हिजन करावं असं वाटतं. म्हणजे रिव्हिजन झालं की ते एकदम परफेक्ट होऊन जातं. त्यामुळे खूप छान चाललंय. तर या सर्व नवीन सदस्यांना शुभेच्छा. कोणी आन्सरच करत नाही. मी तेच तर सांगते की आमची मागची बॅच कशी होती की ते म्हणजे सगळे मैम बडबडायचे. मैम मैं बोलूं? हाँ हाँ। मैम ये जो है ये सब डाइवर्सिफाइड सेक्टर्स के हैं और मार्केट लीडर्स है वो अपने अपने सेक्टर्स के। और क्या बोलते हैं, बहुत मार्केट का उतार चढ़ाव देखा है उन्होंने काफी सालों से है। और क्या बोलते हैं, टाइम टू टाइम डिविडेंड भी देते हैं और उनका काफी अच्छा प्रमोशन भी है। जैसे क्या बोलते हैं, टीसीएस बोलो तो मार्केट लीडर है, प्लस उनका तो रीच ओवरसीज में भी है। तो उनकी कमाई तो इंडियन इसमें नहीं, डॉलर्स में भी होती है। तो ऐसे कंपनी में इन्वेस्टेड रहना मतलब बहुत अच्छा, मतलब प्रॉफिटेबल ही है एनी टाइम। एंड उसका साइक्लिकल नेचर भी है। जब ये अपने को मतलब डॉलर्स का ये भाव नीचे जाता है तो हम लोग सेल करने की भी सोच सकते हैं। अभी जैसे एशियन पेंट्स है, अभी तो क्रूड ऑयल अपना वीक चल रहा है, तो हम लोग उसको सेल करने की भी सोच सकते हैं। ऐसा हम लोग साइक्लिकल नेचर और उसके रॉ मटेरियल्स और अदर सर्विसेज के ऊपर भी हम लोग डिसीजन ले सकते हैं। ऐसी कंपनीज हैं ये सारे। अच्छा लगा ग्रीष्मा मैम, बहुत दिनों बाद आपकी आवाज सुनी। हाँ मैडम, मैं आपका लेक्चर जो भी रिकॉर्डेड होता है यूट्यूब पे, मैं वो देखती रहती हूँ हमेशा। कभी रिपीट मोड में भी रहती हूँ। तो मेरे हस्बैंड बोलते कि तेरे को इसके सिवा कोई काम नहीं है क्या करके। ठीक है, डन। गुड कि सबने ट्राई किया। बेसिकली नॉट गुड कि पुराने लोगों ने ट्राई किया, नए लोगों ने ट्राई नहीं किया। एटलीस्ट ट्राई करिए तो आपके दिमाग में, जैसे अभी ग्रीष्मा मैम ने बहुत अच्छे से एक्सप्लेन किया, कहीं कहीं आंसर मिला मुझे, मतलब इन शॉर्ट मुझे आंसर मिला। बट अगर आप ऐसे 10-15 आंसर्स निकालोगे तभी आंसर्स हमें मिलेंगे। तो यस, डेफिनेटली गई थी तो मैं फ्लाइट के टिकट पे देखती हूँ कि ये टिकट कौन सी कंपनी बनाती है, कौन सी मशीन है। तो मुझे बहुत गंदी आदत है, तो मैं जब भी बच्चों के लिए फूड्स लेके आती थी, फ्रोजन फूड, तो मैं देखती थी कि कौन सी कंपनी ज्यादा चलती है, कौन से कंपनी के प्रोडक्ट्स मार्केट में ज्यादा मिलते हैं। तो विंकीज कंपनी के प्रोडक्ट ज्यादा मिलते हैं।
फिर जाके सर्च करो कि वो कंपनी स्टॉक मार्केट में है क्या। जैसे हम लोग एनएससी और बीएससी में और स्मिता मैम हम लोग गए थे, तो सॉरी, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज में, और स्मिता मैम हमारे साथ है, शी इज फ्रॉम यूएसए, तो हम दोनों वहां पे गए थे। हमने काफी सारी चीजें वहां पे देखी। तो वहां पे कौन सी कंपनीज लिस्ट है, और मेरे बेटे के घर में वो कौन से प्रोडक्ट्स है, वो सारे मैंने देखे। क्योंकि काफी सारी प्रिविलेज देने वाली कंपनीज के स्टॉक्स वहां पे अवेलेबल है उस स्टॉक मार्केट में। और वो प्रोडक्ट मतलब आप आने जाने वालों के पास देखोगे ना, हर एक, मतलब यहाँ पे ऐसे कोई नहीं देखा था मैंने कि जिसके हाथ में ब्रेसलेट नहीं है। गोल्ड ज्वेलरी हर एक के पास मैंने देखी वहां पे, बट ब्रांडेड देखी। तो आपको जाके देखना है कि वो ब्रांड स्टॉक मार्केट में अवेलेबल है क्या, कितने सालों से है, क्या है। तो जैसे मैं टिफनी एंड को में गई थी, मैं कार्टियर में गई थी, तो कार्टियर की हिस्ट्री क्या है, क्यों कार्टियर हुआ, पहले टिफनी एंड को आया तो टिफनी एंड को से कार्टियर कैसे हुआ, कि टिफनी एंड को से एक डिजाइन कैंसिल किया और उस मैनेजर को निकाल दिया, वो कार्टियर में जाता है और वो वही डिजाइन लॉन्च करता है और वहां से वो प्रोडक्ट चलता है। तो अगर आप कोई भी चीज खरीदने वाले हो, तो वहां पे आपको रिसर्च करके जाना पड़ेगा। वही सिंपल तरीका है यहाँ पे भी आपको। अब आप मुझे बताओ, ने ट्रॅव्हल वाढवलाय, सो प्रत्येकाला फोटोज टाकायचे असतात, प्रत्येक ठिकाणी जायचं असतं, तर हॉटेल इंडस्ट्री खूप चांगली ग्रो करणार आहे येणाऱ्या दिवसात, प्रत्येक जणाला ट्रॅव्हल करायला आवडायला लागले। आम्ही सगळे पॉडकास्टर्स येऊन सांगतो की ट्रॅव्हल करा, एक्सपिरियन्स मिळतील। तर खूप काही गोष्टी खरोखर शिकायला मिळतात जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करतात। सो सिम्पल इज दॅट की, सिम्पल मी तुम्हाला काय दिलंय माहिती आज, इनसायडर न्यूज। कारण यालाच ऐकू येत नाही. यालाच बोलतात इनसायडर न्यूज। ह्याला म्हणजे तुम्ही जेव्हा सीएनबीसी आणि ह्याच्यावर जाता ना, तेव्हा तुम्हाला दिसतं की हा स्टॉक 5% वाढलाय, 10% वाढलाय, मग तुम्ही घ्यायला जातात। तसं नाही करणार आता तुम्ही। आता तुम्ही बिफोर स्टडी करून हा स्टॉक घेणार आहात। ही तुमच्यासाठी तुम्ही स्वतःहून शोधून काढलेली इनसायडर न्यूज आहे। आता त्यातल्या त्यात तुम्हाला कसा स्टडी करायचा आहे, प्रत्येकाचा ऍपेटाईट वेगवेगळा आहे ना। हा तुम्ही मला विचारलं तर मी म्हणजे त्या स्टॉकचं पोस्टमॉर्टम करून घेईन। नाही का, आपण जर तुम्ही आता बोललात ना की क्वार्टर वाईज जरी आपण डिसाईड केलं की आता समजा मान्सून मान्सून आपला चार. मला सगळ्यांना इट इज सो इन्स्पायरिंग मॅम. नाही नाही मॅम, नाही, ते जाऊ द्या, ते डोनेशन असे सांगायचे नसतात। बोला, मी फक्त स्मिता मॅमला सांगितलं मी काय केलं ते। येस। मॅम आम्हाला पण सांगा ना. अरे बापरे, स्मिता मॅम, स्मिता मॅम माईक म्यूट आहे तुमचा। येस, मी मॅमनी बिझनेस क्लाससाठी हे केलं आणि येताना त्यांनी ते एका ओल्ड आंटी अंकलना ते गिफ्ट केलं त्यांचं बिझनेस क्लास, आणि त्या इकॉनॉमी क्लासने ट्रॅव्हल करून यूएसला आल्या. येस, अपग्रेड नाही केलं, कोण होतं ते अपग्रेड करणार? मस्त असं. प्राऊड ऑफ यू मॅम. सो इन्स्पायरिंग आणि व्हेरी टचिंग. ग्रेट ग्रेट आहे, ग्रेट आहे, ग्रेट. ग्रेट आहे, ग्रेट. एकदम भारी. थँक्यू थँक्यू। अरे ते खूप ओल्ड। एकदम भारी मॅडम. थँक्यू। आणि मॅमनी हे केलं तर आम्हाला केलं, माहितीच पण नाही. त्यांच्या मुलीनी त्यांना इतकं सपोर्ट केलं आणि तिने पण त्यांचं ऐकलं. ती खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे इक्वली क्रेडिट गोज टू मानसी ॲज वेल. थँक्यू मॅम, थँक्यू। ऍक्च्युली आपण जे वागतो जे करतो ते संस्कार आपल्या मुलांवरती पडतात. म्हणजे कळत नकळत आपल्याच ज्या गोष्टी असतील त्या आपोआप तरी वेगळं करावी लागतात. म्हणजे माझा अनुभव आहे. तर वेगवेगळे मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय, तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय। सो माझं असं म्हणणं आहे की आपण जे वागतो त्याच गोष्टी मुलांमध्ये अडॉप्ट होतात. लहानपणापासून ते जे आपल्याला बघतात करतात ना, त्याच गोष्टी ते कळत नकळत अडॉप्ट करत जातात. तर मग हे तुमचेच गुण आहेत की जे मुलांमध्ये आपोआप येतात, असं मला म्हणायचं. येस 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 येस, डेफिनेटली। जयदीप सर, असं डोनेशन करा आता पुढच्या वेळेस। ठीक आहे, डन।
थँक्यू मॅम, थँक्यू स्मिता मॅम. ऍक्च्युली मला नव्हतं सांगायचं, बट एनिवेज पुढे जाऊया. सो हे मेन होतं इनसायडर न्यूज याला म्हणतात. आणि देत राहा, म्हणजे सगळ्यांना मी नेहमीच हे सांगते की देत राहा. आणि सगळ्यात बेस्ट डोनेशन तर आजकाल मी एव्हरी पॉडकास्ट सांगते, इवन तुम्ही नाही करू शकत आहे स्मशानभूमीमध्ये जाऊन, तुम्ही नाही कोणाला ॲम्ब्युलन्स देऊ शकत आहात, तुम्ही नाही कोणाला मेडिकल हेल्प करू शकत आहात, पण ॲटलिस्ट तुमचे जे आई बाबा आहेत त्यांना किंवा त्यांच्या एजच्या लोकांना तुम्ही देत गेलात ना. जे सगळेजण सांगतात ना पितृदोष आहे, पितृदोष आहे, सिम्पल आहे. माझं एकच म्हणणं आहे, तुमच्या पितृदोष कधी लागतो की तुमचे आई बाबा गेले आहेत, तुमच्या घरातनं कोणी अशी मोठी व्यक्ती गेली आहेत, मग तुम्ही पितृपक्ष पाळता आणि 15 दिवस कावळ्यांना शोधता आणि खाऊ घालता. जिवंतपणी खाऊ घाला, जिवंतपणी जे काय करायचंय ते करा. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या की तुमच्या सगळ्या करतात देव पूर्ण. म्हणजे माझं सिंपल म्हणणं असं की देत राहा. 1%, 10%. जयदीप सर पुढच्या वेळेस 10% देऊन बघा. हो आज मॅम. आजच एक व्यक्ती आले होते पुण्यावरनं, योगेश सर म्हणून, कदाचित ते पण आपला एक व्हिडिओ बघतील. आणि माझा प्रत्येकाला प्रश्न असतो, तर ही सेड की एव्हरी मंथ जर मी डोनेशन केलं तर मला मिळतात, मग तुम्ही का नाही करत? माझा तो प्रश्न असतो की करा, केलं की मिळतं. आणि स्टॉक मार्केटमध्ये तर प्रेफरेबली करा डोनेशन. डोनेशन जेवढं कराल तेवढे जास्ती बेनिफिट्स मिळतील. सो सिम्पल आहे. म्हणजे पॅटर्न रायटिंग करते मी नर्सरीची आणि आय एम एबल टू अंडरस्टँड. तीच मोठी गोष्ट आहे. मी तुम्हाला मेसेज किती केलेले की आय डोंट नो एनिथिंग. नाव मला असं थोडं बरं वाटतंय की आय नो समथिंग. डन आहे, डन. काही डाऊट आहेत? आजचं सेशन किती लोकांना आवडलं? सगळ्यांना आवडलं. चांगलं होतं. छान आहे, खूप छान. छान होतं. लॉट ऑफ न्यू टेक्निक्स, म्हणजे फॉर मी येस. बरोबर. भरपूर. सेगमेंट मला खूप आवडतो हा सेगमेंट, आणि मला खूप पैसे पण देतो स्टॉक मार्केट. मला प्रत्येक सेगमेंटमध्ये पैसे देतो. पर्टिक्युलर या सेक्टर्सनी मला करोडपती बनवलं असं मी म्हणेन. की इक्विटी वन ऑफ माय करोडपती बनवण्याचं मोठं साधन आहे किंवा मोठं सेगमेंट आहे असं मी म्हणेन. की इक्विटी मी खूप, ह्या ज्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला शिकवल्यात या मी सगळ्या ज्याला आपण म्हणतो ना की एक्सपेरिमेंट पे एक्सपेरिमेंट करने के बाद ये दिया हुआ स्ट्रॅटेजीज है सबके लिए. सो फॉलो करा डेफिनेटली गाईज. उद्या मॅम मी डीमॅट अकाउंट उघडलंय. आय हॅव ओपन्ड इट. व्हेरी गुड. येस. ठीक आहे मॅम, माझं SBI सिक्युरिटीज मध्ये आहे ऑलरेडी डीमॅट अकाउंट. तर मला परवा फ्युचर ऑप्शन्स. उद्या या लोकांना डे इंट्राडे कसं कळतंय त्याच्यावर आहे. परवा न्यूजपेपर फॉर्म्युलेज असतील आणि मला फ्युचर ऑप्शनच अटेंड करायचं आणि परवा मी नाही आहे, स्वराचं ग्रॅज्युएशन आहे तर तिकडे दिवसभर जाणार आहे. ओके, कॉंग्रॅच्युलेशन. मी परवा स्किप करेन. परवा काय आहे? ट्युजडे, थर्सडे असेल ना? बुधवारी मॅम. बुधवारी. परवा नाहीच होणार. परवा मी न्यूजपेपर फॉर्म्युलेज घेईल, डे इंट्राडे टाइम स्ट्रॅटेजी घेईल. डोंट वरी. तुम्ही ओके, आल्यावर आपण थर्सडे फ्रायडे घेऊ. गुरुवारी. येस, गुरुवार शुक्रवार मी आहे. थँक्यू मॅम. मॅम मला एक विचारायचं आहे, म्हणजे आय एम सॉरी मी लेट आहे मला माहिती आहे, पण आता आपण जे ब्रोकरेज अकाउंट बद्दल वगैरे बोलत होतो त्याच्यामध्ये मग आपण झिरोधा वगैरे का, म्हणजे म्हणजे मी ऐकलं नाही तुमच्याकडनं झिरोधा वगैरेचं, तर मग असं का? गुड क्वेश्चन. क्लास पण मुंबईकरांसोबत, नवी मुंबईकरांसोबत असताय. मुंबई नाही, नवी मुंबईकरांसोबत. तसं सगळ्यांना सांगायला आवडेल मला की मी मुंबईमध्ये फ्लॅट घेतलाय, एक ऑफिस तिकडे पण असेल. वाव. सो परत मॅम पुण्यामध्ये पण एक घ्या. हा, गिफ्ट करा ना मॅम. 1 वर्षाने याच्यातूनच स्टॉक मार्केट मधूनच. स्टॉक मार्केट मधून ना. डन, करूया. बाय गाईज, गुड नाईट. उद्या भेटूया. गुड नाईट मॅम. कॉंग्रेट्स मॅम. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू.